1970 ते 80 या दशकातलं पुणे हे तसं खूप छोटं होतं. तसं पाहिलं तर पुण्याचे दोन भाग, नदीच्या पश्चिमेकडचा जो भाग आहे सर्व दृष्टींनी अतिशय समृद्ध आणि सर्व सोयीसुविधा असलेला, वेळाच नदीच्या पूर्वेकडचा भाग हा जुनं पुणे, पेठांनी वसलेलं, बाहेर गावावरनं पोटा पाण्यासाठी आलेल्या कामगारा कष्टकरी लोक यांचं हे पुणे. तेव्हा अनेक अडचणी, राहायच्या सोयीसुविधा, नागरी सुविधा सगळ्याचीच उणीव असलेलं आहे. आम्ही सायकलवरून अख्ख्या पुण्याला फेरी मारू शकत होतो. मंगळवार पेठेतून तुम्ही निघाला कॅम्प, रेसकोर्सवरून स्वारगेट, सारसबाग वगैरे डेक्कन जिमखाना, फार तर फार भांडारकर रोड, आणि मग ते सगळं करून तुम्ही राहुल टॉकीज त्या बाजूने परत मंगळवार पेठेत आला, संपलं पुणे. दॅट वॉज पुणे. अजून काय होतं? नरडे सर आम्हाला सांगायचे ते पर्वतीचे ते सशांची शिकार करायला जायचे म्हणून. किशाभाऊ याच पूर्व भागातल्या राजा धनराज गिरजी शाळेमध्ये मुख्याध्यापक होते आणि तेव्हाच त्यांना स्वरूपवर्धिनी काढावीशी वाटली आणि सेवानिवृत्त झाल्या झाल्या 1979 साली त्यांनी स्वरूपवर्धिनीची स्थापना केली. पण त्यांनी वर्धिनी का काढली असेल बरं? त्यावेळेचं ते कारण आहे का त्यांनी उपक्रम सुरू केला. तर त्यांना जे शाळेमधले विद्यार्थ्यांचे ते अनुभव आहे ते त्याचं मूल आहे. ते अत्यंत हुशार मुलं आहेत, बुद्धिमान आहेत, पण परिस्थितीची साथ त्यांना नाही, वातावरणाची साथ नाही, आणि म्हणून त्यांची बुद्धिमत्ता ही एक प्रकारे पायात असते आणि मग ती मुलं अशी वापरतात. हे त्यांच्या लक्षात आहे. त्यांच्याकडे क्षमता आहे, पण त्या क्षमतांना व्यक्त व्हायला संधी मिळत नाही. या सगळ्या कारणामुळे ही सगळी सुरुवात. वर्धिनीच्या स्थापनेचा उद्देश आणि ध्येय अगदी स्पष्ट, उपेक्षित स्तरातील बुद्धिमान विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, आणि त्यासाठीची कार्यपद्धती नक्की कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट्स ऑन सिलेक्टेड फ्यू. या सूत्राला अनुसरूनच पुण्याच्या पूर्व भागातील वेगवेगळ्या महापालिका आणि खाजगी शाळांमधल्या मुलांची बुद्धिमत्ता चाचणी घेतली गेली आणि या चाचणीतनं निवडलेल्या सिलेक्टेड 12 मुलांनीशी वर्धिनीची पहिली शाखा सुरू झाली. मी शेठिराला सराफ प्रशालेमध्ये शिकत होतो आणि त्यावेळेला आमच्या वर्गातल्या काही मुलांना आमच्या शिक्षकांनी परीक्षेसाठी म्हणून पाठवलं. परीक्षा काय कशासाठी हे माहिती नव्हतं, म्हणून मग आम्ही RP हायस्कूलमध्ये परीक्षेला गेलो. तिथे बुद्धिमत्ता चाचणी आमची घेण्यात आली. ते मी विसरूनही गेलो, पण मे महिन्याच्या सुट्टीमध्ये घरी माझ्या नावाने पत्र आलं आणि लहान मुलाच्या नावाने पत्र येणं ही गोष्ट मला वाटतं माझ्या बाबतीत पहिल्यांदाच घडत होती. त्यामुळे आनंद वाटला आणि वडिलांना विचारून की ही नवी संस्था आहे, काय आहे, कशासाठी आहे हे माहिती नसताना सुद्धा मी त्या ठिकाणी गेलो. 13 मे 1979 हा दिवस, हा स्वरूपवर्धिनी सुरू झाली हा दिवस आहे. वर्धिनी दक्ष आ रम अग्रे सर. किशाभाऊंची मंगळवार पेठेमध्ये पारगे चौकात एक धाग्याचा कारखाना होता. त्या ठिकाणी शेडमध्ये माझ्यासारखीच इतरही काही मुलं जमलेली होती. देसाई सर त्यावेळेला तिथे होते, आणखी इतर शिक्षक होते. त्यांनी आमचे खेळ घेतले, नंतर गाणी, गप्पा गोष्टी, आणि रोज मग त्या दिवसापासून स्वरूपवर्धिनीमध्ये नियमितपणे जाणं हे माझं सुरू झालं. सगळ्यात पहिली गोष्ट मला सांगायचं तर वर्धिनीमध्ये फायटिंग स्पिरिट शिकायला भेटलं. कारण सुरुवातच व्हायची वर्धिनीत गेल्यानंतर ना खेळापासून. पहिलाच सुरुवात असायची, जे काय उपक्रमाची ती खेळ असायचा. इथं गेल्यानंतर ना 2 संघ पाडून एक संघ दुसऱ्या संघाची अशी मॅच वगैरे व्हायची. तर तिथं प्रत्येकजण म्हणजे टीममध्ये किती असू, 10 असू 15 असू, प्रत्येकजण जिंकण्यासाठी खेळायचा. ते एक आपला संघ कसल्याही परिस्थितीत जिंकला पाहिजे. कारण जे जिंकल्यानंतर जे आपलं खेळ संपतो त्यावेळेस जे चर्चामध्ये आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, त्याची चर्चा होती. तो अभिमान जो असायचा ना की आमचा संघ जिंकला,
तो खूप मोठा असायचा. त्यामुळे फायटिंग स्पिरिट जे असतं ती सुरुवात तिथून झाली माझी. बाहेर जे क्लब किंवा संघ आहेत तर त्या ठिकाणी मुख्यतः स्पर्धांमध्ये तुम्ही सहभागी होऊन तिथे स्पर्धांमधलं हारजीत याच्यासाठी म्हणून तिथे संघ बांधला जातो. पण स्वरूप वर्धिनीमधलं चं जे उद्दिष्ट आहे की एकत्र येण्याचं साधन म्हणून खेळ आहे. शाखेत आल्यानंतर आम्ही अनेक नवीन नवीन खेळ शिकलो. त्यामध्ये कबड्डी, खो खो, लंगडी यांसारख्या अनेक खेळांचा समावेश होता. त्याचसोबत समता, पदविन्यास यांसारख्या कलाकौशल्यांचाही आम्ही अभ्यास केला. आणि शाखेमध्ये आल्यानंतर आम्ही असे खेळ शिकलो जे आजकालच्या मुलांना माहितीही नसतात. तर चिडचिड गोडी, आट्यापाट्या जे आता माहितीच नाही आहेत कोणाला, असे खेळ आम्ही इथं शिकलो. पण स्वरूप वर्धिनीमध्ये खेळत असताना आपल्याकडे कौशल्य असलं तरी त्या कौशल्याचा उपयोग हा आपण एकत्र येण्यासाठी केला पाहिजे. आणि मैदानावर तुम्ही खेळत असताना तुमची मनंसुद्धा एकत्र येतात आणि मग त्यावेळेला येणारी जी काही मैत्री आहे आणि त्याच्यातून होणारं जे काही संघटन आहे तर ते समाजासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचा उपयोग आपण केवळ स्वतःसाठी न करता समाजासाठी केला पाहिजे. ही शिकवण कुठल्याही भाषणातनं सुद्धा न मिळता मैदानातून मिळते असं मला वाटतं. आपल्याला आलेलं अपयश कसं पचवायचं हे आयुष्यातलं अत्यंत महत्त्वाचं वळण सुद्धा या मैदानामुळे लागतं. असा हा व्यक्तिमत्व सर्वांग सुंदर करणारा हा मैदान तासिकेचा पहिला भाग. नंतर होते प्रार्थना. अत्यंत भावयुक्त स्वरात मुलं एकाग्र चित्ताने प्रार्थना करतात. नमस्कार देवा तुला करी आमुची माय भूमी महा. ही प्रार्थना ही आम्ही जो काही रोज एकत्र जमतो हे आम्हाला आमची मायभूमी, आमचा देश महान करण्यासाठी म्हणून आम्ही इथे जमतो हे मुलांच्या मनामध्ये सातत्याने ठसलं पाहिजे यासाठी आहे. त्यानंतर असतो परिपाठ. प्रत्येक गटाचा एक एक मुलगा पुढे येऊन आजचं दिनविशेष काय, आजचं पंचांग काय, आज जगात कोणत्या महान गोष्टी घडून गेल्या, कुठली तरी सुंदरशी बोधकथा, वर्तमानपत्रातील महत्त्वाची माहिती ही पुढे येऊन सर्वांसमोर सांगतो. यातनंच त्याच्यामध्ये अतिशय उत्तम आणि काळाला आवश्यक अशा प्रकारचं वक्तृत्व कौशल्य विकसित होत असतं. मैदानानंतर असतात अभ्यास तासिका. सर्व मुलं इयत्ताशा आपापल्या वर्गात जातात. इंग्रजी, गणितशास्त्र हे अत्यंत महत्त्वाचे विषय 1 तास मुलांना शिकवले जातात. प्रत्येक इयत्तेचे तास लावले जातात. आपल्या शाखेत 3 तास होतात, सायन्स, मॅथ्स आणि इंग्लिश. प्रत्येक विषयात काहीतरी पुस्तकातलं न शिकवता काहीतरी बाहेरचं पण शिकायला मिळालं. म्हणजे शाळेत काही प्रयोग होत नाही तर मग शाखेत कसं प्रयोग घेऊन ते वेगळ्या रीते कसं शिकवलं जाईल किंवा त्याचं सायंटिफिक रिझन एकदम वेगळ्या नवीन कसं शिकता येईल आपल्याला ते शिकवलं जातं. वर्धिनीत सुरुवातीला कसं होतं की गणित, इंग्रजी आणि सायन्सवर भर होता. तर आम्ही म्हटलं की वर्धिनी आणि भर जरी असला तरी वर्धिनीत सर्वांगीण विकास हे सूत्र होतं. आणि मग आम्ही विचार केला की जर आपल्याकडे ताकद असेल, बँडविड्थ असेल तर आपण इतर गोष्टींचा का प्रयोग करू नये. मग आम्ही अनेक गोष्टींचे प्रयोग केले की की आता उदाहरणार्थ फिजिक्सचे प्रयोग. पारसनीस बाई म्हणून एक होत्या तर ते त्यांचे मिस्टर मला वाटतं IIT मध्ये प्राध्यापक होते. त्यांनी काही प्रयोग तयार केले होते. तर किशाभाऊ नेहमी म्हणायचे की अरे हे प्रयोग आहेत, कोणीतरी करा कोणीतरी करा. आम्ही म्हणले सर आपण करू. आम्ही ते ताबडतोब इम्प्लिमेंट केले. मुलांना खरोखरच आवडले. खूप सारे प्रयोग, फार काही त्याला साधनं लागत नव्हती. एक टाचणी, एक फुगा, पाणी, एक बाटली असली साधनं सगळी. पण त्यांच्यातनं फिजिक्स कसं शिकवायचं त्याचे प्रयोग असतील. कितवीचा वर्ग हा? 6वीचा वर्ग का? आज कोणता तास आहे? तास कधी संपतो कळतही नाही. नंतर मुलं
आपापल्या शिक्षकांना आपली दैनंदिनी दाखवतात. त्या दैनंदिनीमध्ये वर्धिनीने सांगितलेली त्रिसूत्री आपण कशा प्रकारे पाळली आहे याची नोंद केलेली असते. अशा रीतीने शाखेचा दिवस पूर्ण होतो.